तर काही महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. त्यापैकीच एक गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंग असणारी एक बातमी आहे, ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी विषयीची. कारण कॉकरोच जनता पार्टीने सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आपण बघतो आहोत. महत्त्वाचं म्हणजे डिजिटल सटायर मूव्हमेंट याला आपण म्हणू शकतो. आणि 1,08,00,000पेक्षा जास्त फॉलोअर्स गेल्या काही दिवसामध्ये त्यांचे झालेले आहेत. भाजपला देखील त्यांनी मागे टाकलंय आणि हे ज्यांनी तयार केलेलं आहे किंवा याचे जे आपण संस्थापक म्हणूया, अभिजित दिपके हे आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत. हॅलो. तर अभिजित दिपके यांच्यासोबत आपण याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आणि संवाद साधूयात. अभिजितजी, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की कॉकरोच किंवा झुरळ असा शब्दप्रयोग ज्यावेळेला करण्यात आला तर अनेक अर्थ आपल्याला काढता येऊ शकतात किंवा प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ही गोष्ट रिसीव्ह करू शकतो. पण उपरोधिकपणे याला प्रतिसाद द्यावा किंवा व्यवस्थेविरुद्धचा राग व्यक्त करावा असं का वाटलं असेल तुम्हाला? नाही, मला काय वाटलं त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की जे भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यांना असं का वाटलं की जे लोक सिस्टम विरुद्ध बोलतात, व्यवस्थेविरुद्ध बोलतात, ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांचा जो रोल आहे एका डेमोक्रेसीमध्ये तो हा आहे टू सेफगार्ड द कॉन्स्टिट्यूशन, टू प्रोटेक्ट द पीपल्स फंडामेंटल राईट्स. बरोबर, आपल्या जे काही अधिकार आहेत त्यांची रक्षा करणं हे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं काम आहे. आणि त्यातलाच एक अधिकार हा आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, बोलण्याचा अधिकार. तर ज्यांचं काम आहे की बोलण्याच्या अधिकाराची रक्षा करायची, तेच असं कसं काय म्हणू शकतात की जे बोलतायत ते कॉकरोच आणि पॅरासाइट आहे. तर हे कुठे ना कुठे खूपच सॅड स्टेटमेंट होतं. त्यामुळे आम्ही याच्यावरनं हे कॉकरोच जनता पार्टी सुरू केली. बरं. अभिजितजी, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अवघ्या 5 ते 6 दिवसांमध्ये आपण म्हणूया की कॉकरोच जनता पार्टीने अगदी 1 कोटीपेक्षा जास्त टप्पा गाठलेला आहे. आणि एवढा प्रतिसाद मिळत असताना किंवा मुख्यतः आपण बघितलं तर जेनझी जी सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये वापरते असं आपण म्हणूया, तर इतका मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर एक जबाबदारी देखील निश्चितपणे वाढलेली असेल. कारण मोहिमेमध्ये किंवा चळवळीमध्ये काहीसं या सगळ्याचं रूपांतर होताना दिसतंय. पण असं होत असताना राजकीय पक्षामध्ये देखील या सगळ्याचं रूपांतर होणार आहे? नक्कीच होईल, पण आता काही सांगणं थोडं अवघड असेल, कारण की तुम्हाला जसं माहिती आहे की ही पार्टी काय आम्ही प्लॅनिंग करून सुरू केलेली नव्हती. जर चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं ते स्टेटमेंट आलं नसतं तर आज मी इथे इंटरव्ह्यूला बसलो नसतो. तर असं काही प्लॅन करून आम्ही काही केलं नव्हतं. आणि आता 3-4 दिवस झाले, 3-4 दिवसातच आमच्याकडे 1,10,00,000 लोक आलेली आहेत इंस्टाग्रामवर. तर इतक्या लवकर ह्या सगळ्या लोकांशी बोलून प्लॅनिंग करणं खूप अवघड आहे, कारण की 3-4 दिवस झाले आम्हाला. तर आम्ही आधी या लोकांशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेऊ, त्यांचे आम्ही इनपुट्स घेऊ की काय कारण आहे ज्याच्यामुळे त्यांचा एवढा राग आहे करंट सिस्टमवर आणि करंट सरकारवर. तोपर्यंत ते आम्ही समजून नाही घेऊ शकत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे कन्सर्न्स काय आहेत, तोपर्यंत आम्ही काही प्लॅन बनवू नाही शकत. कारण की ह्या लोकांची कंप्लेनच ही आहे की कुठलीच पार्टी, कुठलीच सरकार आमचं ऐकायलाच तयार नाही, आम्हाला समजूनच घ्यायला तयार नाही, आमच्या प्रॉब्लेम्स काय हेच ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर मला ती चुकी नाही करायची जे बाकी पार्ट्यांनी केलेली आहेत, यांच्याकडे दुर्लक्ष नाही करायचंय मला. तर मला त्यांचं ऐकणं आणि समजणं सगळ्यात आधी गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचे पाऊल ठरवू. बरं. अभिजितजी, तुम्ही जो जाहीरनामा प्रदर्शित केलेला आहे किंवा प्रकाशित केला आहे सोशल मीडियावरती, तो देखील इंटरेस्टिंग आहे. म्हणजे माध्यमांचं स्वातंत्र्य हे अबाधित राहणं महत्वाचं आहे. बेरोजगारांचा मुद्दा असेल, तरुणांचे प्रश्न असतील किंवा मग पक्षांतर, जे आपण संपूर्ण देशभरामध्ये ज्या वेगानं बघतो आहोत, तर असे जे मुद्दे तुम्ही घेतलेले आहेत या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये, काय नेमकं त्यामागचा तुमचा थॉट आहे, काय नेमका विचार आहे? त्यामागचा थॉट आहे की आज आपल्या देशाची स्थिती काय. आज आपल्या देशाची स्थिती ही आहे की जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात किंवा जे सुप्रीम कोर्टचे जजेस असतात, त्यांना रिटायरमेंट नंतर काही ना काही सरकारकडून एखाद्या कमिटीचा चेअरमन बनवला जातो किंवा राज्यसभेत पाठवलं जातं. तर याच्यानी काय अपेक्षा सेट होत आहेत जजेसच्या,